नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, सध्या आपली आता कॅप 3 ची अलॉटमेंट झाली आहे, बरोबर। आता तुमचे फ्रीज आणि बेटरमेंट चूज करण्यासाठी ऑप्शनही सुरू झालेत। बरेचसे विद्यार्थी विचार करतात की ऍडमिशन घ्यायचं आणि काही विद्यार्थी विचार करतात की कॅप ऑन कोर्स सुद्धा एनरोल व्हायचं, बरोबर। तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत की कॅप ऑन 4 मध्ये खरंच तुम्ही जायला पाहिजे की नाही, किंवा त्यासोबत आता सध्या जे मुलं ऍडमिशन घेतात त्यांनी ऍडमिशन घेणं योग्य आहे की नाही। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। त्यासोबत तुमच्याकडे आता कोणते नेक्स्ट ऑप्शन अवेलेबल असतील जेणेकरून तुम्ही ते ऑप्शन चूज करू शकता। ओके, तर या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे। त्याचबरोबर समजा तुम्ही युट्यूबवर सध्या पाहत असाल, बरेचसे युट्यूबर असतील, काउन्सिलर असतील, की कॅप 4 बद्दल विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनात त्यांनी बरेच एक संभ्रमाचे वातावरण तयार केलंय की कॅप 4 बद्दल समजा कॅप 4 ला स्कॉलरशिप नाही मिळत, किंवा कॅप 4 ला जर एनरोल झालं तर मागचं जे आपलं सीट असतं तर ते कॅन्सल होतं। या टाईपचं तुम्ही बरंच ऐकलं असेल, तर त्याची आज आपण या व्हिडिओमध्ये सत्यता जाणून घेणार आहोत। त्यासोबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की समजा केस वाईज, म्हणजे समजा तुम्ही कोणत्या केसमध्ये फिट होता आणि तुमच्या पुढे आता काय ऑप्शन आहेत, तर तुम्ही ते ऑप्शन कोणत्या ऑप्शनचा अवलंब करू शकता। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। माझी फक्त एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा। ठीक आहे मित्रांनो, आता पहिली तुम्ही समजा एक आपण फर्स्ट विद्यार्थ्याची केस घेऊया की समजा त्या विद्यार्थ्याला पहिल्या 6 मधील ऑप्शन लागलाय म्हणजे कॅप 3 साठी, तर त्याचा तो ऑप्शन असेल तो ऑटो फ्रीज होणार आहे। ऑटो फ्रीज याचा अर्थ काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जाऊन 22 ते 25 या 4 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे, बरोबर। तर हा झाला आपला पहिला प्रकार स्टुडंटचा की ज्याचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, बरोबर। त्याच्या पुढे आता दुसरा कोणताही ऑप्शन नाही, तो कॅप 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही। हा, फक्त तो कॅप स्पॉट राऊंड जे असतात आपले स्पॉट राऊंड किंवा ILS राऊंड मध्ये तो इलिजिबल राहील, फक्त तो कॅप 4 साठी पार्टिसिपेट करू शकणार नाही। त्यानंतर नेक्स्ट आहे, जर समजा तुम्हाला फर्स्ट टाइम अलॉटमेंट जर झालं असेल, म्हणजे कॅप 1 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळालं, कॅप 2 मध्ये अलॉटमेंट नाही मिळालं, पण कॅप 3 मध्ये तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी एक कॉलेज अलॉट झालंय जे की समजा पहिल्या 6 ऑप्शन मधलं नाहीये, 6 पासूनचे नंतरचे जे ऑप्शन आहेत तर त्याच्यामधलं एक कॉलेज जर अलॉट झालं तर तुमच्या पुढे काय ऑप्शन अवेलेबल असतील। तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आता ज्यात पहिल्या आपल्या 4 स्टेप्स होत्या, कोणत्या, सेल्फ व्हेरिफिकेशन असेल, देन सीट एक्सेप्टन्स असो, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी, आपली एक्सेप्टन्स फी पे करायची, आणि त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन ऑफ सीट एक्सेप्टन्स लेटर। तर या 4 स्टेजेस तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये कन्फर्म करायच्या। आता तुम्ही जर पाहत असाल तर ते सध्या इनकम्प्लीट दाखवत असेल, तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या कम्प्लीट मध्ये ट्रान्सफर करायच्यात आणि तुम्हाला ती सीट एक्सेप्ट करायची। आता एक्सेप्ट सीट केल्याच्या नंतर एक्सेप्ट करायची म्हणजे काय, तर समजा तुम्हाला एकतर फ्रीज करायची किंवा बेटरमेंटला जायचंय। ओके, फ्रीज जर केली तुम्हाला तर तुम्हाला या 4 दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल, आणि जर तुम्ही बेटरमेंट साठी चूज जर केलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल राहू शकता। ओके, आता नेक्स्ट राऊंड मध्ये जर तुम्हाला कोणतं जर कॉलेज अलॉट झालं त्याच्यापेक्षा बेटर, कारण तुम्ही लिस्ट तर त्या पद्धतीने फिल करणार आहे, त्याच्यापेक्षा जर बेटर कोणतं जर कॉलेज अलॉट झालं तर तुमचं ते सीट कन्फर्म होईल। ओके, ते ऑटो फ्रीज होईल, आणि त्यानंतर तुमचं जे कॅप 3 चं जे सीट आहे तर ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल। ओके, तर या गोष्टीचं तुम्हाला नोट डाऊन करायचंय, आणि या पद्धतीनेच तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म असेल कॅप 4 साठी तो भरायचा आहे। ओके, त्याच्यानंतर एक नेक्स्ट विद्यार्थी आहेत, नेक्स्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत की ज्यांना समजा कॅप 3 मध्ये बेटरमेंट मिळाले। बेटरमेंट म्हणजे काय, समजा त्यांच्याकडे कॅप 1 ची किंवा कॅप 2 ची कोणती तरी एक सीट होती, बरोबर, आणि तिच्यापेक्षा बेटर सीट त्यांना कॅप 3 मध्ये मिळाली। तर या केसेस मध्ये तुमचं काय होणार, तर तुमची जी पहिली सीट होती कॅप 1 आणि कॅप 2 मध्ये मिळालेली, तर ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार, आणि तुमच्या हातात एक नवीन सीट असणार ती म्हणजे तुमची कॅप 3 मध्ये मिळाली। आता ती सीट घेऊन तुम्ही ऍडमिशनही घेऊ शकता, म्हणजे फ्रीजही करू शकता, आणि त्याच्यानंतर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करून बेटरमेंट साठी जाऊ शकता। जर नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर जर कॉलेज मिळलं तर ठीक आहे, ती सीट तुमची कन्फर्म होईल, आहे आता सध्याची सीट कॅन्सल होईल, आणि जर तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळलं नाही तर आहे ती सीट पुन्हा तुम्हाला अलॉट होईल। तर या गोष्टीचे तुम्ही नोट डाऊन करा, आणि या गोष्टीमध्ये तुम्ही बिलकुल कन्फ्युज होऊ नका। तुम्हाला एक पॉईंट मी क्लिअर करतो, जर तुम्ही ठीक आहे कॅप 4 मध्ये इलिजिबल असाल, म्हणजे समजा कॅप 4 मध्ये जर तुम्ही गेले, बरोबर, कॅप 4 मध्ये जर तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर जर सीट मिळली, ओके, तुमचा जो सध्याचा ऑप्शन आहे त्याच्यापेक्षा जरी बेटर सीट मिळली तरच तुमची पहिली सीट कॅन्सल होणार, अन्यथा तुम्हाला ती सीट पुन्हा मिळणार। भले त्या विद्यार्थ्याला कॅप 1 मध्ये सीट असू दे, तो बेटरमेंट करून कॅप 2 मध्ये आला त्याचा चेंज नाही झाला, बेटरमेंट करून कॅप 3 मध्ये आला चेंज नाही झाला, बेटरमेंट करून पुन्हा कॅप 4 मध्ये आला चेंज नाही झाला, तरी त्याची पहिल्या राऊंडची जी सीट होती तरी ती सीट सेफ आहे, तुम्ही ती सीट घेऊ शकता, बरोबर। तर हा डाऊट तुमचा सर्वात प्रथम मी क्लिअर करतो। त्याच्यामुळे आता घाबरायचं कारण नाही की समजा कॅप 4 मध्ये जर तुम्ही गेले, मग असं टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही की तुमची पहिली जी सीट आहे ती कॅन्सल होते काय। जर तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर लागली नो डाऊट ती कॅन्सल होणार आहे, पण जर बेटर सीट नाही अलॉट झाली तर ती आहे तशी सीट तुमची राहणार आहे। आता त्याच्यानंतर आता जसं मी सांगितलं की ज्यांना कॅप 3 मध्ये बेटरमेंट नाही मिळालं पण त्यांच्याकडे कॅप 2 किंवा कॅप 1 ची जी सीट होती
तर ती ऍज इट इज सीट घेऊन फक्त तुम्हाला प्रत्येक जणाला काय करायला लागेल, लॉग इन मध्ये जावं लागेल. आता काही जणांसाठी ज्यांना सध्या नवीन सीट अलॉट झाली, ओके, म्हणजे फर्स्ट टाइम अलॉट झाली, तर त्यांच्यासाठी त्या 4 स्टेप्स कम्प्लीट कराव्या लागतील तुम्हाला. आणि समजा ज्यांनी बेटरमेंट केलंय, ज्यांचं बेटरमेंट झालंय अथवा नाही झालं, तर ज्यांनी बेटरमेंट केलंय, ओके, म्हणजे ज्यांचं बेटरमेंट झालंय, तर त्यांच्यासाठी फ्रीज किंवा बेटरमेंट 2 ऑप्शन असतील. आणि ज्यांचं बेटरमेंट झालं नाही, पहिलीच सीट त्यांच्याकडे असेल, तरी पण त्यांना पुन्हा एकदा फ्रीज किंवा बेटरमेंट चूज करायला लागेल नेक्स्ट अकाउंट मध्ये जाण्यासाठी. किंवा नेक्स्ट अकाउंटला जर जायचं असेल तर बेटरमेंट इन ब्रॅकेट नॉट फ्रीज हा ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. आणि जर तुम्हाला 4 दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही फ्रीज करू शकता. ओके, आता त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे आता एक महत्वाची कॅटेगरी आहे विद्यार्थ्याची की अद्यापपर्यंत एकही त्यांना सीट अलॉट झालं नाही, भले कॅप राऊंड 1 मध्ये नाही झालं, कॅप राऊंड 2 मध्ये नाही झालं आणि 3 मध्ये सुद्धा अलॉट झालं नाही. तर या विद्यार्थ्यासाठी काय ऑप्शन आहे, तर या विद्यार्थ्यासाठी फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे कॅप 4. तुम्ही डायरेक्टली तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला लॉग इन करायची सुद्धा गरज नाही, तुम्ही ऍज इट इज कॅप 4 मध्ये कन्वर्ट होणार. ओके, आणि कॅप 4 मध्ये लिस्ट बनवत असताना आता कॅप 4 ला तर तुम्ही ऐकत असाल की कॅप 4 मध्ये कमी पॉसिबिलिटी असते, तर ठीक आहे, कॅप 4 मध्ये कमी पॉसिबिलिटी राहते तुमचं कॉलेज चेंज होण्याची किंवा तुम्हाला अलॉट होण्याची. तर त्याच्यामुळे तुमचं जेवढं समजा तुम्ही लिस्ट बनवता येतं त्याच्यापेक्षा अजून तुमची लिस्ट एक्सटेंड करा, जेणेकरून कमीत कमी ऍटलिस्ट कॅप 4 मध्ये तरी तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. ओके, तर तुम्हाला आता समजलंच असेल की कोणत्या विद्यार्थ्यांना समजा कशा प्रकारे निर्णय घ्यायचा. तर मी समजा थोडस फास्ट झालं, तुम्हाला पहिल्यापासून मी थोडं एक्सप्लेन करतो की समजा पहिली जी कॅटेगरी आहे ज्यांचं ऑटो फ्रीज झालंय तर त्यांना डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड जी कॅटेगरी आहे की काय, त्यांना फर्स्ट टाइम अलॉटमेंट झाली, कॅप 1 मध्ये नाही झाली, 2 मध्ये नाही झाली, तर त्यांना त्या पूर्ण स्टेप्स असतील त्या कम्प्लीट करायच्या. 1000 रुपये ती असेल ती एक्सेप्टन्स फी पे करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता तुम्हाला ऍडमिशन तिथे घ्यायचंय की तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचंय. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेज आहे की ज्या विद्यार्थ्यांना समजा बेटरमेंट झालंय त्यांचं कॅप 3 मध्ये, तर त्यांची कॅप 2 आणि कॅप 1 ची जी सीट असेल समजा एखादी सीट, तर ती कॅन्सल होणार आहे. कॅप 3 ची तुमची सीट कन्फर्म होणार आहे आणि तिथेही तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहे की तुम्हाला बेटरमेंटला जायचंय की तुम्हाला फ्रीज करायचंय. त्याच्यानंतर चौथी कॅटेगरी जी आहे ज्यांचा नो चेंज आलाय, म्हणजे त्यांना चेंज आला नाही, बेटरमेंट झाली नाही, तर त्यांच्यासाठी जी तुमची पहिली सीट होती एक्झिस्टिंग, तर तीच सीट ऍज इट इज राहणार आहे. त्याच्यातही तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहे, तुम्ही नेक्स्ट राऊंडलाही जाऊ शकता किंवा डायरेक्टली तिथे ऍडमिशन घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त किंवा समजा ज्यांना अलॉटमेंटच झाली नाही तर चौथ्या राऊंडची वाट पहा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित लिस्ट फिल करा, तुम्हाला अलॉटमेंट होईल. आणि त्याच्यानंतर समजा हे जेवढे मी विद्यार्थी सांगितले सध्या कॅप 3 चे असो, 2 चे असो, 4 चे असो, तर सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंड साठी इलिजिबल आहेत. त्यासोबत सर्व विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल कोटासाठी इलिजिबल आहेत. फक्त जे विद्यार्थी TFWS ची सीट घेतील, TFWS मधनं ऍडमिशन घेतील कॅप मध्ये, तर ते विद्यार्थी स्पॉट राऊंडला इलिजिबल राहणार नाहीत. एवढी फक्त तुम्ही नोट घ्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. बरेचसे युट्यूबर वगैरे सध्या काय सांगतायत की समजा कॅप 4 जो आहे तो मॅनेजमेंट राऊंड आहे, बरोबर, तुम्ही ऐकलंच असेल. कॅप 4 मध्ये जो मॅनेजमेंट राऊंड आहे, मला एक कमेंट पण आली होती, मी इथं कमेंट पण तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये ती लिहिलेलं आहे की विद्यार्थी विचारतोय की समजा कॅप 4 मधनं जर ऍडमिशन झालं तर स्कॉलरशिप मिळणार का. तर मी तुम्हाला स्पष्ट करतो, कॅप 4 जो आहे तो आपला कॅप 3, कॅप 2, कॅप 1 जे आहेत तर त्यांच्याच सारखा एक राऊंड आहे, फक्त ऍडिशनल राऊंड यावर्षी ऍड केलाय. त्याच्यामध्ये बाकी काही वेगळं नाही. जे तुमचे बेनिफिट्स होते, जी तुमची प्रोसिजर होती ती सेम कॅप 4 मध्ये असणार आहे. फक्त कॅप 4 मध्ये एवढाच चेंज आहे की कॅप 4 हा लास्टचा राऊंड असणार आहे, त्याच्यामुळे तो ऑटो फ्रीज असणार आहे. तुम्हाला तुमचा जो ऑप्शन तिथं अलॉट होईल तो ऑप्शन तुम्हाला घ्यायलाच लागणार. या पद्धतीने कॅप 4 आहे. आता त्याच्यानंतर माझं होनेस्ट मत आहे, आता तुम्हाला मी माझं मत सांगतो की कॅप 4 मध्ये जायला पाहिजे की नाही. समजा आता जे चांगल्या पर्सेंटाईलचे विद्यार्थी आहेत, समजा 97-98 ज्यांना पर्सेंटाईल आहे, तर त्यांनी कॅप 4 मध्ये जायला पाहिजे. आता मी हे का सांगतोय तर तुम्ही नीट एक लक्ष द्या की समजा आपले जे थर्ड राऊंड मध्ये होतं ते पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होते आपले, बरोबर, पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होते. समजा आता एखादा विद्यार्थी असेल की जो विद्यार्थी समजा जेई साठी सुद्धा म्हणजे त्याचं काउन्सिलिंग चालू आहे आणि सीईटी साठी पण एक चालू आहे काउन्सिलिंग, बरोबर. आता समजा त्या विद्यार्थ्याने सीओईपी किंवा पीआयसीटी समजा अप्लाय केला असेल, आता तो विद्यार्थी समजा सीओईपी पीआयसीटी पहिल्या 6 मध्येच टाकणार आहे, कारण त्याच्यापेक्षा बेटर आपल्याकडे ऑप्शनच नाही. सीओईपी पीआयसीटी व्हीजीटीआय याच्यापेक्षा आपल्याकडे बेटर ऑप्शन आहेत का, नाहीये, बरोबर, कारण टॉपचे कॉलेज तो टाकणार आहे. आता समजा जर त्याला ती सीट अलॉट झाली आणि ती समजा त्याला जर घ्यायची नसेल, ओके, ती सीट जर घ्यायची नसेल, त्याला दुसरीकडे समजा एखादा IIT किंवा NIT किंवा IIIT जर अलॉट झाला असेल, ती त्याला कन्फर्म जर करायची असेल, तो इकडे ऍडमिशन घेणार नाही. जेणेकरून काय होईल, तो रिपोर्टिंग करू शकणार नाही 4 दिवस आणि रिपोर्टिंग न केल्यामुळे त्याची जी सीट आहे ती कॅन्सल होणार, बरोबर, आणि ती सीट कॅप 4 साठी अवेलेबल होणार. त्याच्यामुळे ही एकच पॉसिबिलिटी आहे की जेणेकरून तुम्हाला थोडंसं चांगलं जम्प आउट होऊ शकतं, म्हणजे तुमचं थोडंसं बेटरमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे याच्यात असं कन्फर्मेशन नाही की जाच म्हणून, तुम्ही एक ट्राय देऊ शकता की एक रिग्रेट नको राहिला याविषयी तुम्ही ट्राय देऊ शकता.
पण ज्या विद्यार्थ्यांना समजा कमी पर्सेंटाईल आणि ज्यांना खूपच कमी पर्सेंटाईल, तर त्यांनी जाऊन काही अर्थ नाहीये, कारण ऑलरेडी सीट फुल झाल्यात. बरोबर, विद्यार्थ्यांनी ऍडमिशन जरी नाही घेतली, तुम्ही न्यूज पाहिलीच असेल की कॅप 1 मध्ये आपले 35 समथिंग हजार विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. त्याच्यानंतर कॅप 2 मध्ये 29,000 समथिंग ऍडमिशन घेतलेत. आता कॅप 3 साठी आपल्याला 4 दिवस दिलेत. बरोबर, याच्यामुळे बहुतांश म्हणजे सगळेच बरेचसे विद्यार्थी कॅप 3 मध्ये ऍडमिशन घेणार आहेत. त्याच्यामुळे कॅप 4 ची जी वॅकन्सी आहे ती आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे नो चेंज येण्याची बहुतेक सर्वांना शक्यता आहे. त्याच्यामुळे कॅप 4 ला जाणं तुम्ही शक्यतो टाळा. म्हणजे जायचं असेल तर ठीक आहे, कॅप 4 मध्ये काही तोटा नाही जर तुम्ही गेले तर. फक्त एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची जी आहे ती म्हणजे जी आपली कॅप 4 ची समजा अलॉटमेंट होईल, तर त्याच्यानंतर तुमचा जो ऑप्शन तुमच्याकडे असेल, भले तुमचं बेटरमेंट होऊ द्या किंवा आहे तो ऑप्शन जो असेल, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जी फीची वगैरे डॉक्युमेंट्स वगैरेची जी तयारी असेल तर ती तुम्हाला करायची आहे. ओके, कारण त्या 3 दिवसामध्ये जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुमचं ऍडमिशन परिणामी कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे या गोष्टीची खबरदारी घेऊन तुम्हाला कॅप 4 साठी जायचंय आणि एक ट्राय द्यायची. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आय होप सगळ्या गोष्टी समजल्याच असतील की सध्या आता कोणता ऑप्शन तुम्हाला चूज करायचंय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांना एक चांगला ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.